काल परवा दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं नाही, एवढं भाजलं मला. पण देवाची कृपा म्हणतात ना, देवाची कृपा, नारळाच्या आत पाणी. नारळाच्या आत कसं पाणी असन विचार करा. मग तसं लोक कसं असतं माहिती का, आपल्याला खेचण्याचा प्रयत्न केला ना, आपल्याला कितीही आपल्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला ना, आपल्याबद्दल पाठीला काय डोळं नसते तर, बरोबर आहे का नाही? पाठीला काय डोळं नसते तर त्यामुळं का नाही, कोणी किती का काय बोल ना, आपण काही लक्ष द्यायचं नाही कोणाकडं, आपण पुढं पुढं चालायचं. तर हे सांगत होते मी काल नाही, आज कोणवार आहे? शुक्रवार, शनिवार, म्हणजे बुधवारी कढईची सांडास नव्हती, होती पण ढिली आहे. आणि ती कढईच फिरली. भात गरम केलता आणि भात गरम करून काढला, थोडाच होता भात. आणि परत भाजी होती थोडी पातळ, ती उकळी आली. आणि मग ती म्हणलं खाली उतरावायला गेली, ती सांडाच फिरली ती माझ्या हातावरच. हो का, बघू शकते, माझ्या हातावर सगळं कालवून सांडलं. लय जीव तरमळत होता लय. हो का, मेहंदी लावली म्हणून काही नाही, पण हात सुजलेलाच आहे. हो का, अंगठीचं पण किती दाटलंय बघू शकताय. हो का, हो का, सुजलंय. आणि हो का, अजून एकदा दाखवते. खोटं नाही बोलत आपण, जे आहे तेच बोलायचं. मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवत असते, कारण मला माहिती आहे मला वेळ भेटत नाही. हो का, मेहंदी लावली आहे, बरं वाटतंय आता. काय नाही, फोडही नाही तर आलं, थापलं तरी तसाच गारा. ज्याला कष्ट करायचंय का नाही, तुम्हाला माहिती आहे आपण किती घरी असल्यावर पण बसत नाही, खुरपायलाही जातो का नाही? मग कारण बसून आयुष्य असं जिजवण्यापेक्षा कष्ट करून हसून खेळून 4 माणसात 4 बायांमध्ये कसा वेळ जातो ते सुद्धा कळत नाही. झाला आता मला असं वाटायला लागलं, मी कधी जाऊ, कधी सीजन संपतोय. कारण आपला लवकरच बिझनेस चालू होणार आहे. आणि तुम्ही मला शिकवायचं आहे, तुम्ही मला सांगायचं आहे बरं का ताई, कसं असतं काय आहे. त्या ताई तर आहेत माझ्या पाठीशी, मला समजून घेणारा. मी नाही शिकली म्हणून काय झालं, माझी बहीण तर शिकलेली आहे ना. मग माझी बहीण सांगते मला सगळं, आणि तशी दीक्षा पण आहे आपल्याला सांगायला, असं काही नाही. पण जास्त आनंद याच्यात आहे, मी नाही शिकले म्हणून काय झालं, माझी बहीण तर शिकलेली आहे, गर्वाने सांगू शकते मी. कारण माझ्या आईबापाची परिस्थिती नव्हती, नाजूक परिस्थिती होती, करून खाणंच होतं. तेव्हा सगळ्या गावात लाकडं फोडायचं वडील माझं, पण पैसे घेत नव्हतं लाकडं फोडलेलं. पाटेभर ज्वारी, बारकी तेलच्या पाटे असते का, माणसं बी मोजून देत नव्हत्या, अशी पोत्यात घालायची, जेवढी येईन तेवढी ज्वारी द्यायची. मग आमच्या वडिलाला कुठं कुणी बी सांगायचं लाकडं फोडायला, त्या बी मूर्तीने लय कष्ट केले. त्यामुळं काय मी वडिलाला पण दुखवत नाही आणि आईला पण दुखवत नाही. कारण जे मला त्यांनी ही दुनिया दाखवली, त्यांचे उपकार जेवढे मी कष्ट करून त्यांना खायला घालते तेवढे कमी पडतंय. कारण त्यांचे उपकार जलम फिटणार नाहीत. कारण आईबाप आहेत तर सगळे आहेत, जिथं आईबाप नाहीत तिथं कोणच नाही, आहे की नाही? कारण आईबाप असल्यावर लय मोठा आनंद असतो. या गर्वाने सांगू शकते, आई आहे का, बाप आहे का? हो आहेत की. नसलं कुणी, ज्याला नाहीत त्याला विचारलं तर नाहीत, असं होतं का नाही? म्हणून जोपर्यंत आहेत ना, मेल्यावर तर कुणी बी त्या दगडावर घालतंय व पाचे पकवान ठेवतंय व का, तर 4 माणसं नवीन आलेले असतात, त्यांना कळायला पाहिजे की या दगडाला किती खायला ठेवलंय, मग जिवंतपणे किती घातलं असं. म्हणून मी दगडाला तर काय ठेवणार नाही, जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं ठेवीन. पण पाची पकवान माझ्या आईबापाला जे पाहिजे ते खायला घातले मी, त्यांचे मन आणि सगळं भरवते मी.
त्यामुळं का नाही दुःखी व्हायची तर काहीच गरज नाही. कारण वडील म्हणले का मला हे खायचं आहे, हां चला अर्धा किलो नाही 1 किलो आणा, 2 दिवस खावा. मग काय तर नाडायचं नाही हो. कष्ट करतोय कुणासाठी? आईबापासाठी आणि लेकरांसाठीच करतोय की. कष्ट शेवट कितीही कमावलं तर खालीच ठेवायचं आहे जायचं आहे. काय संग नेतंय? काहीच नाही नेत. येतंय बी उघडं जातंय बी उघडं. त्यामुळं का नाही आईबापांना जीव लावा, लेकरा बाळांना जीव लावा आणि आनंदित राहावा. बस याच्या पटेल काय नाही. मी तर लय आनंदात आहे बाबा. कारण त्या ताईंचं जेवढं धन्यवाद करावा तेवढं कमी आहे. कारण मला त्यांनी कंटेंट बी दिला आणि त्यांनी माझ्यासाठी मोठा बिझनेस पण स्टार्ट केला. कारण मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता मी एवढा मोठा बिझनेस करू शकते. कारण तुमच्या आशीर्वादाने ताई थँक्यू सो मच. कारण काय बोलू, माझ्या मनातनं लय उंचाळ असं येतोय, हुरडं भरून येतंय. पण कसं आहे तुम्हाला दाखवत नाही कारण तुम्हाला आवडायचं नाही. ताई रडू नको. भरपूर जणांना असं आहे की ताई रडू नको, जात्यात दिवस येत्यात पण दिवस. तर हो तुमच्यामुळं आले बरं का ताई दिवस, हे कधी विसरणार नाही. हे तर माझा शब्द आहे तुम्हाला. माझ्या अंगावर साडी कायम तुम्हाला दिसणार जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे. साडी सोडून ड्रेस माझ्या अंगावर कधी तुम्हाला दिसणार नाही. मग ते काय झालं, माझुरापणा होतं. जे आहे मर्जीवान माणूसच असं करतं का नाही. मग तर चला 2 हेड्या बनवलं. कंटिन्यू बघा. आणि तसं गिफ्ट दाखवण्याची पण मला तुम्हाला लय उत्सुकता झाली. कंटिन्यू हेड्या बघितलं तरच तुम्हाला गिफ्ट आवडेल. तर चला बाय.